नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीला सुरुवात केलेली आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीची रिजन काय, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीचे कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला बँड मिळत असतो, त्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो ब्रॉड का मिळत असतो, याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहे. मित्रांनो, सॅम्पल होल्डर, त्याच्यामध्ये आपण सॅम्पल सोल्युशन घेतलेलं आहे, ज्याचा आपल्याला अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हा सॅम्पल होल्डर आणि हा आपल्याला आहे काय घेतलं मित्रांनो आपण या सॅम्पल होल्डरमध्ये सोल्युशन ऑफ अननोन कंपाऊंड, म्हणजे आपला जो अननोन कंपाऊंड आहे तो एका सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केला आणि त्याचं काय तयार केलं, सोल्युशन तयार केलं. ठीक आहे, आणि अशा ह्या सोल्युशनवर आपण आता काय इन्सिडेंट करतोय, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट करतोय. हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन या सॅम्पल होल्डर थ्रू या सोल्युशनमध्ये जाणार आणि त्या सोल्युशनमध्ये जे कंपाऊंडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करतील आणि त्यांनी जे रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आहे ते ते कोण डिटेक्ट करणार आहे, डिटेक्टर. आणि हा डिटेक्टर त्याचा रिझल्ट कशाच्या स्वरूपात येणार आहे, ग्राफच्या स्वरूपात किंवा स्पेक्ट्रमच्या स्वरूपात. परत लक्षात घ्या, आपण हे सॅम्पल होल्डर घेतलं, त्याच्यामध्ये अननोन कंपाऊंडचं सोल्युशन्स तयार केले या पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करून, आणि त्याच्यावर काय इन्सिडेंट केला, आपण UV लाईट इन्सिडेंट केला आहे. हा UV लाईट त्या सॅम्पल ॲब्सॉर्ब करेल. त्याने किती रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आहे त्याची नोंद कुठे होणार आहे, डिटेक्टरमध्ये. आणि डिटेक्टर त्याचा जो रिपोर्ट आहे तो कशाच्या स्वरूपात येणार आहे, ग्राफ किंवा स्पेक्ट्रमच्या स्वरूपात येणार आहे. ठीक आहे, मग आता रेडिएशन किती ॲब्सॉर्ब केलं, त्याचं ॲब्सॉर्प्शन कशावर डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. काय बघणार आपण आता, ज्यावेळेस UV लाईट या सॅम्पल सोल्युशनमध्ये जातो तो किती प्रमाणात ॲब्सॉर्ब केला जातो, त्या ॲब्सॉर्प्शनच्या मागे कोणकोणते पॅरामीटर्स काम करतात ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, आपण काय लिहिलं आता, अमाऊंट ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय द मॉलिक्यूल डिपेंड्स अपॉन, एखाद्या मॉलिक्यूलने UV रेडिएशन किती प्रमाणात ॲब्सॉर्ब केलं आहे ते ह्या 3 फॅक्टर्सवर डिपेंड आहे. पहिला फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, दुसरा फॅक्टर आहे पाथ लेंथ ऑफ सोल्युशन थ्रू विच लाईट पास, आणि तिसरा फॅक्टर आहे टाईप ऑफ सॉल्व्हंट युज्ड. हे 3 फॅक्टर डिसाईड करतात की किती UV लाईट ॲब्सॉर्ब झालेला आहे. पहिल्यांदा बघूया आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे मित्रांनो, आपण अननोन कंपाऊंड घेतला आणि तो आपण कशात डिझॉल्व्ह करत असतो, सॉल्व्हंटमध्ये. समजा आपण अननोन कंपाऊंडचं प्रमाण जास्त घेतलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन तयार केलं, त्या ठिकाणी अननोन कंपाऊंडचे मॉलिक्युल्स जास्त आहेत. ठीक आहे, बघा परत काय समजा आपण बघतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक पहिलं आपण एक सोल्युशन तयार केलं, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम सोल्यूट म्हणजे 5 ग्रॅम अननोन कंपाऊंड घेतला आणि 10 ml सॉल्व्हंट घेतला. ठीक आहे, दुसऱ्या केसमध्ये काय, 1 ग्रॅम सॅम्पल घेतला आणि 10 ml काय टाकला, त्याच्यामध्ये सॉल्व्हंट टाकलं. मित्रांनो, पहिल्या केसमध्ये 5 ग्रॅम सॅम्पल घेतोय, दुसऱ्या केसमध्ये 1 ग्रॅम सॅम्पल घेतोय आपण, बरोबर. पहिल्या केसमध्ये सॅम्पलचे मॉलिक्यूल जास्त आहे, मॉलिक्यूल जास्त आहे त्यामुळे हे जे सोल्युशन हे तयार झालं आहे, हे कोणतं सोल्युशन तयार झालंय, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन तयार झालंय. केस 1चं सोल्युशन कसं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. दुसऱ्या केसमध्ये आपण सोल्यूट कमी प्रमाणात घेतोय त्यामुळे हे कोणतं सोल्युशन तयार झालंय, डायल्यूट सोल्युशन तयार झालंय. मित्रांनो, ज्यावेळेस सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये मॉलिक्यूल्स जास्त असतील, आणि मॉलिक्यूल्स जेवढे जास्त असतील मित्रांनो तेवढं UV रेडिएशन जास्त ॲब्सॉर्ब केलं जातं. सो ग्रेटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ग्रेटर विल बी द ॲब्सॉर्प्शन. जेवढं सॅम्पलचं सोल्युशन सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल,
कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे त्याच्यात नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त, जेवढे मॉलिक्युल्स जास्त तेवढं ॲब्सॉर्प्शन पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे. मग पहिला जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. याच्याबद्दल आपण काय सांगतोय मग, ग्रेटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ग्रेटर विल बी द ॲब्सॉर्प्शन ऑफ UV रेडिएशन. ठीक आहे. दुसरं, पाथ लेंथ ऑफ सोल्युशन थ्रू विच लाईट पास. ओके मित्रांनो, हा एक सॅम्पल होल्डर आहे ज्याच्यामध्ये आपण सॅम्पल प्लेस करत असतो. ठीक आहे. याच्यावर आपण काय इन्सर्ट करणार, UV लाईट इन्सर्ट करणार. UV लाईट याच्यातून पास होऊन कुठे त्याची नोंद घेतली जाणार आहे, डिटेक्टरमध्ये. इथं सॅम्पल होल्डरची साईज ही आहे. दुसऱ्या वेळेस काय केलं आपण, सॅम्पल होल्डरची पाथ लेंथ वाढवली, म्हणजे मोठा सॅम्पल होल्डर घेतला. जेवढा सॅम्पल होल्डर मोठा घेणार त्याच्यामध्ये सोल्युशन जास्त मावणार. जेवढं जास्त सोल्युशन त्यामध्ये मावेल तेवढं त्या सोल्युशनचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये जास्त असतील आणि तेवढं ॲब्सॉर्प्शन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. परत लक्षात घ्या, सोल्युशन तेच आहे. ठीक आहे. इथं छोटं पाथ लेंथ असलेलं सॅम्पल होल्डर वापरलं, याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये सॅम्पलचे कमी मॉलिक्युल्स ॲब्सॉर्ब होते, कारण की पाथ लेंथ कमी आहे त्यामुळे ॲब्सॉर्प्शन कसं होणार, कमी होणार. आपण काय केलं, पाथ लेंथ वाढवली. पाथ लेंथ वाढल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त सॅम्पलचे मॉलिक्युल आपण त्या ठिकाणी प्लेस करू शकतो आणि जेवढे सॅम्पल त्या ठिकाणी सोल्युशन जास्त राहील तेवढं ॲब्सॉर्प्शन कसं होणार आहे, जास्त होणार आहे. ठीक आहे. हे झालं दुसरं. कोणत्या प्रकारचं सॉल्व्हंट आपण सिलेक्ट करतो त्याच्यावर पण ॲब्सॉर्प्शन डिपेंड असणार आहे. ठीक आहे. मग रेडिएशनचं ॲब्सॉर्प्शन किती मेन फॅक्टर्सवर डिपेंड आहे, तर पहिलं कोणतं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ग्रेटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ग्रेटर विल बी द ॲब्सॉर्प्शन. ओके. ग्रेटर द पाथ लेंथ ऑफ सॅम्पल होल्डर ग्रेटर विल बी द ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. आता हे जे कोरिलेशन आहे मित्रांनो, हे कोरिलेशन दोन सायंटिस्टने शोधून काढले. त्यांचं नाव आहे बियर आणि लॅम्बर्ट. आणि या सगळ्या ऑब्झर्वेशन्सच्या मदतीने त्यांनी एक प्रॉपर स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल इक्वेशन निर्माण केलं आहे. त्याला आपण म्हणतो बियर लॅम्बर्ट्स लॉ. त्याच्याबद्दल आपण आता थोडी चर्चा करणार आहोत. बघा, बियर लॅम्बर्ट्स लॉ काय म्हणतोय, द लॉ स्टेट्स दॅट फ्रॅक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट absorbed by a solution is proportional to number of molecules present in the path of light. त्याचं बघा आता याचं इलॅबोरेशन बघूया. हा सपोज आहे UV सोर्स, याच्यातून UV लाईट आपण इन्सिडेंट करतोय. ठीक आहे. सपोज हा आपला आहे सॅम्पल होल्डर आणि या सॅम्पल होल्डरमध्ये आपण घेतलेले सोल्युशन. ठीक आहे. मग आता जेवढं याच्यात सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेवढं हा लाईट जास्त प्रमाणात ॲब्सॉर्ब होईल. त्याचप्रमाणे जेवढी याची पाथ लेंथ पण जास्त असेल तेवढं त्या ठिकाणी त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं असणार आहे, तर जास्त असणार आहे. ओके. ग्रेटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ग्रेटर विल बी द ॲब्सॉर्प्शन. सिमिलरली ग्रेटर द पाथ लेंथ ऑफ सॅम्पल होल्डर ग्रेटर विल बी द ॲब्सॉर्प्शन. हे या बियर लॅम्बर्ट लॉने स्टेट केलेलं आहे. ठीक आहे. त्याचं एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, ते बघू आपण आता. बघा, बियर्स लॅम्बर्ट लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय, लॉग ऑफ I0 अपॉन I याची व्हॅल्यू कोण आहे, ती आहे A आणि तो कोण आहे, काय आहे, एप्सिलॉन CL. I0 म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. जो लाईट त्या सोल्युशनवर पडतोय त्याची इंटेन्सिटी आपण कशाने मेजर करतोय, I0. ठीक आहे. हा लाईट समजा या सोर्स आपल्या सॅम्पल सोल्युशनवर पडलेला आहे. लाईट ॲब्सॉर्ब होणार आणि काही प्रमाणात लाईट बाहेर टाकला जाणार, ट्रान्समिटेड. जो लाईट बाहेर टाकला गेला त्याला आपण ट्रान्समिटेड लाईट म्हणतो
आणि त्याची इंटेन्सिटी आपण कशाला दाखवणार आहे आय. ओके, जो लाईट ॲब्सॉर्ब झाला त्याला आपण कशाला दाखवणार ए. हे म्हणजे काय आहे ॲब्सॉर्प्शन. ॲप्सिलॉन हा एक कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काय म्हणतो मोलर ॲब्सॉर्बिव्हिटी कॉन्स्टंट. ओके, तो सॉल्व्हंट वाईज बदलत जातो. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशन कॉन्सन्ट्रेट असेल तर ॲब्सॉर्प्शन जास्त, सोल्युशन डायल्यूट असेल तर ॲब्सॉर्प्शन कमी. का कमी? कारण की ॲब्सॉर्बिंग मॉलिक्युल्स त्या ठिकाणी कमी असणार आहे डायल्यूटमध्ये, आणि कॉन्सन्ट्रेटेडमध्ये ॲब्सॉर्बिंग मॉलिक्युल जास्त असते, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन हे जास्त असणार आहे. एल. एल म्हणजे काय? पाथ लेंथ ऑफ सॅम्पल होल्डर. जेवढी पाथ लेंथ जास्त असेल तेवढं ॲब्सॉर्प्शन पण कसं असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, हे झालं मग बियर्स लॅम्बर्ट्स लॉ. ओके, हे काय दाखवतंय? इंटेन्सिटी ऑफ ॲब्सॉर्प्शन दाखवतंय. ठीक आहे, पुढचा भाग आपण बघतो आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन काय आहे. मित्रांनो, सपोज आपला टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. मित्रांनो, ज्यावेळेस आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन एखाद्या कंपाऊंड एखाद्या मॉलिक्युलर इन्सिडेंट करतो त्यावेळेस ते मॉलिक्यूल काय करणार? ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करणार. रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्या मॉलिक्युल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ग्राउंड स्टेटमधून कोणत्या स्टेटमध्ये जात असतात? एक्सायटेड स्टेटमध्ये जात असतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, सॅम्पल सोल्युशनवर आपण काय इन्सिडेंट केलं आहे? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट केलं आहे. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कशामध्ये जाणार? या सॅम्पल सोल्युशनमध्ये जाणार. सॅम्पल सोल्युशनमध्ये काय चेंजेस होतील मग? आता हे जे सॅम्पलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पहिले कोणत्या स्टेटमध्ये आहे? कोणत्या स्टेटला आहे? ग्राउंड स्टेटला आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ग्राउंड स्टेट, त्यालाच आपण म्हणत असतो आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. लक्षात घ्या, सपोज आपण अजून कोणत्या प्रकारचं रेडिएशन त्यावर टाकलेलं नाही, त्यावेळेस मॉलिक्युल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या स्टेटला आहे? ग्राउंड स्टेटला आहे. त्याला आपण काय म्हणतोय? PMO म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता त्याच्यावर आपण काय इन्सिडेंट केलंय? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट केलंय. रेडिएशन त्या सॅम्पलमध्ये जातं, सॅम्पलमध्ये मॉलिक्युल ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्यांना एनर्जी मिळते. एनर्जी मिळाल्यामुळे ते एक्साइट होतात आणि एक्साइट होऊन ते कोणत्या स्टेटला जातात? एक्साइटेड स्टेटला. या एक्साइटेड स्टेटला आपण म्हणत असतो ABMO, दॅट इज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, परत लक्षात घ्या. समजा आता अजून कोणत्याच रेडिएशन आपण इन्सिडेंट केले नाही, त्यावेळेस इलेक्ट्रॉन कोणत्या स्टेटला आहे? ग्राउंड स्टेटला. त्याला आपण कोणतं म्हणतोय? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आपण त्या कंपाऊंडवर काय इन्सिडेंट केलंय? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट केलं. त्यामध्ये मॉलिक्यूल UV लाईट ॲब्सॉर्ब करतात, त्यांच्यात एनर्जी निर्माण होते आणि ते कोणत्या स्टेटला जातात? तर एक्सायटेड स्टेटला जातात. एक्सायटेड स्टेटला आपण काय म्हणतोय? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे जे इलेक्ट्रॉनचं प्रमोशन झालंय मित्रांनो, हे जे इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन झालंय, यालाच आपण म्हणणार इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. मग आता कोणकोणत्या प्रकारचे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ते आपण बघूयात. मित्रांनो, एक कंपाऊंड दिला आहे, या कंपाऊंडचं नाव आहे इथे. ठीक आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे कोणता बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. मग सिग्मा बॉन्ड मध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात? कोणते इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? सिग्मा इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, म्हणून पहिला इलेक्ट्रॉनचा प्रकार कोणता आहे? सिग्मा इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता बघू. CH2 डबल बॉन्ड CH2. इथं सिग्मा बॉन्ड पण आहे आणि पाय बॉन्ड पण आहे. ठीक आहे, किती प्रकारचे बॉन्ड आहेत? 2 बॉन्ड. एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा कोणता आहे? पाय. ठीक आहे, त्यामुळे ह्या कंपाऊंड मध्ये कोणते कोणते इलेक्ट्रॉन्स असतील? सिग्मा इलेक्ट्रॉन आणि दुसरे कोणता आहे? पाय इलेक्ट्रॉन. ठीक आहे, सिग्मा इलेक्ट्रॉन तर आपण बघितला. आता दुसरा नवीन प्रकार कोणता लक्षात आला आपल्याला? आता
पाय इलेक्ट्रॉन्स. पहिला प्रकार कोणते, पहिले इलेक्ट्रॉन्स कोणते होते, सिग्मा इलेक्ट्रॉन्स. दुसरे इलेक्ट्रॉन्स कुठले आहेत, पाय इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूयात. सी डबल बॉन्ड ओ हा कार्बोनिल कंपाऊंड आहे. याच्यामध्ये परत पाय बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड आहे आणि त्याच्यासोबत ऑक्सिजनवर जी लोन पेअर आहे त्या लोन पेअरला आपण नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणून या कंपाऊंडमध्ये कोणकोणते इलेक्ट्रॉन्स असतील मित्रांनो, सिग्मा आहे, पाय आहे आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. म्हणून टोटल किती प्रकारचे इलेक्ट्रॉन्स असतात, सिग्मा इलेक्ट्रॉन्स. कोणत्याही कंपाऊंड जो असेल त्या कंपाऊंडमध्ये किती प्रकारचे इलेक्ट्रॉन्स असेल, सिग्मा इलेक्ट्रॉन्स असेल, पाय इलेक्ट्रॉन असू शकतात किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. म्हणून किती प्रकारचे इलेक्ट्रॉन्स आहेत, 3, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता हे जे आहेत ते सध्या सुरुवातीला कोणत्या स्टेटला असतात, ग्राउंड स्टेटला असतात. ठीक आहे. बघा आत्ताच आपण बघितलं किती प्रकारचे इलेक्ट्रॉन आहेत, सिग्मा, पाय आणि नॉन बॉन्डिंग. ठीक आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे हे सुरुवातीला कोणत्या स्टेटला असतात, ग्राउंड स्टेटला असतात. पण समजा त्यांना UV रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं त्यांनी, तर त्या ठिकाणी ते कुठे प्रमाण होऊ शकतात, हा सिग्मा इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठे जाऊ शकतो, हा आहे सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्याचप्रमाणे हा जो पाय इलेक्ट्रॉन्स आहे तो कुठे शिफ्ट होऊ शकतो, तो कुठे जाऊ शकतो, पाय टू पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्याचप्रमाणे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जो आहे, बघा किती प्रकारचे ट्रान्झिशन त्या ठिकाणी आढळतात. सिग्मा इलेक्ट्रॉनला समजा त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं तर कुठे जाऊ शकतो, सिग्मा स्टार. याला आपण म्हणा सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. समजा पाय इलेक्ट्रॉनने UV लाईट ॲब्सॉर्ब केला तर तो कुठे गेलेला आहे, पाय स्टार. याला म्हणणार आपण पाय टू पाय स्टार इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पण कुठे जाऊ शकतो, सिग्मा स्टार. याला म्हणणार आपण N टू सिग्मा स्टार. आणि नॉन बॉन्डिंग कुठे जाऊ शकतो, पाय स्टार. असे 4 पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन किंवा इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन आपल्याला अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आढळून येतात. या चौघांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. परत लक्षात घ्या, आपण काय बघतोय, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन किंवा इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. किती प्रकारचे इलेक्ट्रॉन सांगितले आपण, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे तिघे इलेक्ट्रॉन्स सुरुवातीला कोणत्या स्टेटला असतात, ग्राउंड स्टेटला. ज्यावेळेस UV लाईट त्यांच्यावर पडतो त्यावेळेस ते एक्साइट होऊन एक तर सिग्मा इलेक्ट्रॉन सिग्मा स्टारमध्ये जाऊ शकतो. हे सगळं कंपाऊंडवर डिपेंड आहे बरं का. पाय इलेक्ट्रॉन पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन होतं, N टू सिग्मा स्टार आणि N टू पाय स्टार. अशा पद्धतीचे 4 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होऊ शकतात. यांच्याबद्दल डिटेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.